नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळे युट्यूब चॅनलवरती। आणि आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये टाटा मोटर्सने जर बघितलं तर टाटा मोटर कमर्शियल व्हेकल कडनं जी एसयूव्ही सेगमेंटची कॅटेगरी आहे, टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल, जे स्मॉल कमर्शियल व्हेकल असे आपण देखील म्हणतो। आणि याच सेगमेंटमध्ये 5 गाड्या जे ते टाटा मोटर्सने लॉन्च किंवा अनवील जे ते केलेले आहेत, आणि त्या कोणकोणत्या गाड्या आहेत ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत। आणि त्या गाड्यांमध्ये काय काय फीचर देण्यात आलेले, कोणकोणत्या गोष्टी चांगल्या देण्यात आलेले, अशी संपूर्ण माहिती जे ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मराठीमधून बघणार। तर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे ते तुम्हाला सर्वात आधी येईल। तर मित्रांनो, टाटा मोटर्सने स्मॉल कमर्शियल व्हेकल सेगमेंटमध्ये 5 गाड्या जे ते अनवील किंवा लॉन्च करण्यात आलेल्या। पहिली गाडी जी आहे ते एस गोल्ड आहे, सेकंड एस एसटी प्लस आहे, थर्ड जो आहे इंट्रा V20 गोल्ड ही गाडी आहे, चौथी गाडी जी आहे ती इंट्रा V50 आहे, आणि पाचवी गाडी जर बघितली तर इंट्रा V70 असं या गाडीचं नाव आहे। टोटल 5 व्हेकल जे आहेत ते लॉन्च करण्यात आलेले आहे। आपण एक एक करून जाणून घ्या कोणकोणत्या गाडीमध्ये काय काय गोष्टी देण्यात आलेल्या आहे। पहिलं बघितलं तर एस गोल्ड डिझेल ही जी गाडी आहे, तर ह्यामध्ये सुद्धा खूप चांगले चेंजेस करण्यात आलेले आणि फीचर सुद्धा चांगले देण्यात आलेले। आणि महत्वाचं म्हणजे या गाडीचं जर यूएसपी बघितलं तर लो ॲक्विजिशन कॉस्ट आहे, पेट्रोल पेक्षा पण जास्त इकॉनॉमिकल ही गाडी तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल, आणि लो डाऊन पेमेंट सोबत ही गाडी तुम्हाला नक्कीच बघायला मिळते। कॉस्ट ऑफ ओनरशिप जो आहे तो तुम्हाला नक्कीच चांगला असणार आहे। त्याचबरोबर नवीन केबिन, हेडरेस्ट वाला सीट, त्याचबरोबर स्टेअरिंग एफर्ट जो आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे, त्यामुळे ड्रायव्हरला गाडी चालवताना एकदम कम्फर्टेबल ड्रायव्हर जो तो गाडी चालू देखील शकतो। आणि भरपूर बरेच काही फीचर जे ते यामध्ये देण्यात आलेले। आणि ही गाडी जर तुम्ही एस गोल्ड डिझेल घेतली तर ही तुम्ही कुठे कुठे यूज करू शकता। तुम्ही ही गाडी एस गोल्ड डिझेल जी आहे ई कॉमर्स, फ्रूट व्हेजिटेबल, मिल्क कॅन, सिमेंट बॅग, फूड ग्रेन्स, वॉटर बॉटलचा बिझनेस असेल, एफएमसीजी असेल किंवा व्हाईट्स गुड, अशा बऱ्याच ठिकाणी तुम्ही जे ते या गाडीचा वापर एस गोल्ड डिझेलचा जो आहे तो करू देखील शकता। त्यानंतर पुढची गाडी जी आहे ती आहे एस एसटी प्लस असं या गाडीचं नाव आहे। यामध्ये सुद्धा काय काय गोष्टी दिलेल्या आहेत ते आता आपण एक एक करून जाणून घेऊया। एस एसटी प्लस या गाडीमध्ये जर बघितलं तर पेलोड कॅपॅसिटी जी आहे ते चांगली वाढवण्यात आलेली, 900 किलो पर्यंत पेलोड जो तुम्हाला बघायला मिळतो। लोड बॉडी जर बघितलं तर मोठी अशी लोड बॉडी मिळून जाते, जी की 8 फूट 2 इंच इतके। आणि पॉवर फिगर किंवा टॉर्क जर बघितलं तर या गाडीमध्ये जे इंजिन दिलेलं आहे त्याचा पॉवर जी बघितलं ती 26 किलोवॅट इतके, आणि टॉर्क जर बघितलं तर तो 85 न्यूटन मीटर इतका टॉर्क जनरेट करतं या गाडीचं इंजिन। त्यामुळे इंजिन देखील चांगलं पॉवरफुल इंजिन देण्यात आलं, त्यामुळे तुम्हाला गाडी चालवताना कुठलाही प्रॉब्लेम नाही राहणार। तुम्ही कम्फर्टेबल ही गाडी एस एसटी प्लस जी आहे ती चालू देखील शकता। आणि इंटेरियर केबिन जे आहे ते चांगलं नवीन देण्यात आलेलं आहे, त्यामुळे गाडी चालवताना एक कम्फर्टनेस जो तुम्हाला नक्कीच चांगला बघायला मिळतो। सोबतच एस एसटी प्लस या गाडीमध्ये तुम्हाला 13 इंच टायर जे ते मिळून जातात, आणि पेलोड कॅपॅसिटी चांगली 900 किलो असल्यामुळे तुम्ही भरपूर सारं मटेरियल जे ते लोड जो तुम्ही या गाडीमध्ये 900 किलो पर्यंत जे ते भरू गाडी जे ते ने-आण करू शकता। त्याचबरोबर इंजिन सुद्धा पॉवरफुल आणि दमदार इंजिन असल्यामुळे तुम्हाला इंजिन बद्दल कुठलेही प्रॉब्लेम जो इथे तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार नाही। त्याचबरोबर मित्रांनो, तिसरी गाडी जी आहे ती इंट्रा V50 आहे, जी की LNT टेक्नॉलॉजी सोबत येते। LNT टेक्नॉलॉजी म्हणजे लीन नॉक्स ट्रॅप टेक्नॉलॉजी असं देखील म्हणलं जातं। याच्यामुळे काय होतं तर गाडीतले जे इंजिन मधले जे इमिशन आहे ते कमी करण्यासाठी ही टेक्नॉलॉजी जी येते या गाडीमध्ये इंट्रा V50 मध्ये दिलेली। आणि आता पहिलेपेक्षा ही गाडी जी आहे मोर इकॉनॉमिकल बनलेली आहे, आणि बेटर प्रॉफिटेबिलिटी जी आहे तुम्हाला या गाडीपासून नक्कीच बघायला मिळेल। आणि या गाडीचा युसेज जर बघितला तुम्ही मार्बल आणि ग्रेनाइटसाठी यूज करू शकता, फ्रूट व्हेजिटेबल बॅगसाठी यूज करू शकता, त्याचबरोबर फ्रूट व्हेजिटेबल कॅरेटसाठी सुद्धा यूज करू शकता, मिल्क कॅन, सिमेंट बॅग, फूड ग्रेन्स, वॉटर बॉटल, फर्टिलायझर, या बऱ्याच ऍप्लिकेशनसाठी तुम्ही ही इंट्रा V50 गाडी जी आहे ती देखील यूज करू देखील शकता। त्यासोबतच ही इंट्रा V50 ही जर गाडी बघितली तर यामध्ये तुम्हाला 5 वोल्ट वाले व्हील्स मिळून जातात। आणि LNT टेक्नॉलॉजी असल्यामुळे काय होतं की LNT टेक्नॉलॉजी सोबत ही गाडी जी आहे रफ अँड टफ गाडीचा यूज जो तुम्ही करू शकता, आणि ही टेक्नॉलॉजी या गाडीमध्ये नक्कीच चांगली दिलेली आहे। त्यासोबतच फीचर वाईज बघितलं तर गाडी नक्कीच चांगली आहे इंट्रा V50। त्यासोबतच मित्रांनो, इंट्रा V50 मध्ये LNT टेक्नॉलॉजी सोबत तुम्हाला 4 सिलेंडर इंजिन मिळून जातं, जे की 1496 सीसीचं डिझेल इंजिन आहे। त्याची पॉवर फिगर बघितलं तर 59.5 किलोवॅट इतकी पॉवर प्रोड्यूस करतं डिझेल इंजिन, आणि 220 न्यूटन मीटर इतका टॉर्क जे ते जनरेट करतं। पेलोड कॅपॅसिटी जी आहे तुम्हाला 1500 किलो पर्यंत पेलोड कॅपॅसिटी या इंट्रा V50 मध्ये तुम्हाला मिळून जातो। त्याचबरोबर लोड बॉडी डेक एरिया जो आहे तो चांगला मोठा असा मिळून जातो, आणि पेलोड कॅपॅसिटी सुद्धा चांगली असल्यामुळे तुम्ही भरपूर लोड जो होतं गाडीमध्ये 1500 किलो पर्यंत लोड जो होतं गाडीमध्ये भरू देखील शकता। त्याचबरोबर गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स देखील नक्कीच चांगला देण्यात आलेला आहे। मेन यूएसपी इंट्रा V50 जर बघितलं तर लॉंग लोड बॉडी तुम्हाला मिळून जाते, LNT टेक्नॉलॉजी देण्यात आलेली आहे, 5 बोल्टचे व्हील्स मिळून जातात। आणि गाडी जर बघितली इंट्रा V50 मी स्वतः चालून देखील बघितले, रफ अँड टफ तुम्ही गाडी जी आहे ते चालू देखील शकता, आणि इंटेरियर स्पेशियस केबिन तुम्हाला मिळून जातो। तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघत असाल गाडी कशी आहे ते। त्यासोबतच पुढची गाडी जर बघितलं तर पुढची गाडी सुद्धा नक्कीच चांगली, जी की
V20 गोल्ड बाय फ्युएल सीएनजी ऑप्शन मध्ये अनवील करण्यात आलेली आणि ही गाडी मित्रांनो भारतातली पहिली बाय फ्युएल सीएनजी कमर्शियल सेगमेंट मध्ये गाडी जी आहे तुम्हाला बघायला मिळते। त्यासोबतच मित्रांनो यामध्ये यूएसपी बघितले या गाडीची इंट्रा V20 गोल्डची तर तुम्हाला सीएनजीचा जो सिलेंडर आहे तो एक्स्ट्रा देण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला काय होईल गाडी चालवताना तुम्ही एकदा जर सीएनजी फुल केला तर ही गाडी जी आहे तुम्हाला 800+ किलोमीटरची रेंज जी आहे ते जाऊ शकते आणि या सेगमेंट मध्ये जर बघितलं तर 800 किलोमीटर प्लस ची रेंज जी आहे ते सेगमेंट मध्ये सगळ्यात जास्त आहे। आणि चांगली गोष्ट जी आहे टाटा मोटर्सने इंट्रा V20 गोल्ड या गाडीमध्ये दिले, त्यामुळे तुम्हाला 3 सीएनजी चे सिलेंडर या गाडीमध्ये मिळून जातात, लॉंगर रेंज मिळून जाते, वाइडर लोड डेक एरिया मिळून जातो। त्यासोबतच पेलोड कॅपॅसिटी बघितलं तर 1200 किलो पर्यंत पेलोड तुम्ही या गाडीमध्ये भरू शकता, जो की 20% जास्त आहे पहिल्यापेक्षा। तुम्ही पहिल्याच्या गाडीचं कंपॅरिझन केलं तर 20% जास्त दिलेला आहे। त्यासोबत पेलोड कॅपॅसिटी जास्त असल्यामुळे आणि लॉंगर रेंज तुम्हाला मिळत असल्यामुळे ही गाडी जी आहे ते एक प्रॉफिटेबल गाडी जी आहे तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आणि बेनिफिट सुद्धा तुम्हाला या गाडीसोबत चांगले मिळून जातात। त्यासोबत मित्रांनो ही जर गाडी इंट्रा V20 गोल्ड जर बघितली ही तुम्हाला भारतातली पहिली बाय फ्युएल सीएनजी ऑप्शन वाली गाडी कमर्शियल सेगमेंटमध्ये मिळून जाते, जे की सीएनजी सोबत तुम्हाला पेट्रोलचा पण ऑप्शन जो येतो या गाडीमध्ये पेट्रोलचा टँक सुद्धा जो येतो देण्यात आले, जो की इमर्जन्सी वेळेस जर तुम्हाला सीएनजी पंप जवळ नसेल तर तुम्ही पेट्रोलवरती ही गाडी जी आहे ती चालू देखील शकता। त्यासोबतच मित्रांनो ही जर गाडी बघितली तर हिची रेंज जी आहे ती 800 किलोमीटर प्लस असल्यामुळे ही 25% लॉंगर रेंज जी आहे तुम्हाला बघायला मिळते आणि इंडियाची पहिली बाय फ्युएल पिकअप ट्रक बघायला मिळते। 25% मोर सीएनजी कॅपॅसिटी जी आहे देण्यात आलेली, 20% हायर लोडेबिलिटी कॅपॅबिलिटी देण्यात आलेले। त्यामुळे तुम्ही ट्रॅव्हल जो येतो गाडी चालवायचा जो ट्रॅव्हल जो येतो तुम्ही लॉंगर जो येतो तुम्हाला बघायला मिळतो आणि प्रॉफिटेबिलिटी बघितली, अर्निंग बघितली तर ते सुद्धा तुम्हाला जास्त होणार आहे आणि लॉंग रेंज असल्यामुळे 800 किलोमीटर प्लस ची रेंज येते तुम्हाला। सिंगल एकदा तुम्ही सीएनजी टँक फुल केले तिने तुम्हाला 800 किलोमीटर पर्यंत रेंज येते देखील मिळू शकते आणि लॉंग लोड बॉडी जे देण्यात आले जे की 8 फूट 8 इंच इतके। त्यासोबतच इलेक्ट्रिकली पॉवर असिस्टेड स्टेअरिंग मिळून जाते, त्यामुळे स्टेअरिंग कम्फर्ट जो होतो तुम्हाला नक्कीच चांगला बघायला मिळतो आणि केबिन बघितलं तर स्पेशियस केबिन देण्यात आलेलं आहे। भरपूर फीचर जे ते इंटरनल मध्ये देखील तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल। ही गाडी तुम्ही कुठे कुठे यूज करू शकता, कुरिअर आणि पार्सल साठी यूज करू शकता, रिटेल मार्केट साठी यूज करू शकता, टेक्सटाईल साठी, एफएमसीजी, कन्स्ट्रक्शन या सेगमेंट सुद्धा तुम्ही इंट्रा V20 गोल्ड ह्या गाडीचा वापर जो तो करू देखील शकता। सोबतच मित्रांनो 5वी गाडी जर बघितली तर ती आहे इंट्रा V70। ही गाडी जर बघितली तर ही मला पर्सनली खूप भारी वाटलेलं आहे की ही गाडी जी आहे टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलने बाजारामध्ये भारतीय मार्केटमध्ये आणलेली आणि यामध्ये जर फीचर बघितलं तर सेगमेंटमध्ये फर्स्ट टाइम फीचर जे ते देण्यात आलेले। लोड कॅपॅसिटी तुम्ही जर बघितलं 1700 किलो पर्यंत पेलोड जो तुम्ही भरू शकता या गाडीमध्ये, जे की 13% या सेगमेंटमध्ये जास्त वाइडेस्ट लोड डेक एरिया जो तो तुम्हाला इथे मिळून जातो, जो की सेगमेंटमध्ये सगळ्यात मोठा आहे। आणि इंट्रा V70 मध्ये जर फीचर बघितलं तर भरपूर चांगले फीचर जे ते देण्यात आलेले। इंटेरियर सुद्धा नक्कीच चांगलं आहे या गाडीचं, स्पेशियस केबिन तुम्हाला मिळून जातो, स्टीअरिंग कम्फर्ट जो तो देखील नक्कीच चांगला आहे। त्यासोबतच मित्रांनो पेलोड कॅपॅसिटी 1700 किलो असल्यामुळे तुम्हाला भरपूर लोड जो येतो गाडीमध्ये 1700 kg पर्यंत जो येतो तुम्ही भरून ने-आण करू शकता। त्यामुळे ही एक चांगली गोष्ट जी ती इंट्रा V70 या पिकअप मध्ये कंपनीने दिलेली। त्यासोबतच तुम्हाला 4 सिलेंडर इंजिन मिळून जातं, जे की डिझेल इंजिन आहे 1497 सीसीचं, जे की पॉवर फिगर बघितलं तर 80 हॉर्स पॉवर प्रोड्यूस करतं आणि 220 न्यूटन मीटर इतका टॉर्क जनरेट करतं। त्यासोबतच गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स देखील नक्कीच चांगला, बरोबर तुम्हाला व्हील जर बघितलं तर 15 इंचचे व्हील जे ते मिळून जातात। त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी जे ते या गाडीमध्ये दिलेल्या आहेत। लोड डेक एरिया जर बघितला तर 9 फूट 7 इंच इतका आहे आणि त्याला सुद्धा चांगले दिसते आणि गाडी रफ अँड टफ तुम्ही वापरू शकता आणि गाडी चालवायला जर बघितलं तर एकदम चांगले। नक्कीच तुम्ही जेव्हा आम्ही डेडिकेटेड व्हिडिओ घेऊ इंट्रा V70 चा तेव्हा तुम्हाला नक्कीच याबद्दल सांगू शकतो गाडी चालवायला कशी। गाडी एकदम आता तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता, गाडी दिसायला सुद्धा सुंदर आहे, लोड डेक एरिया चांगला मोठा दिलेला आहे, पेलोड कॅपॅसिटी देखील चांगली देण्यात आलेली कंपनीकडनं। म्हणजे तुम्ही जर बघितलं तर टाटा मोटर कमर्शियल व्हेकल जे ते कस्टमरच्या दृष्टीने त्यांची रेंज जी ते अपडेट करत असेल आणि टाइम टू टाइम रेंज जे ते गाड्या जे ते अपडेट करत असल्यामुळे कस्टमरला एक्झॅक्ट काय पाहिजे आणि कुठल्या टाईपची गाडी पाहिजे त्यानुसार टाटा मोटर कमर्शियल व्हेकल जे ते गाड्या घेऊन येत असतं कमर्शियल सेगमेंटमध्ये। आणि ही स्मॉल कमर्शियल व्हेकलचे जे सेगमेंट आहे हा खूप महत्वाचा सेगमेंट असतो आणि या सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सने सगळ्यात पहिले ही गाडी जी आहे 1700 किलो पेलोडची गाडी जी आहे इंट्रा V70 जी आहे ते भारतीय मार्केटमध्ये आणलेली आणि ही नक्कीच गाडी जी आहे ते चांगलं काम करणार आहे असे मला नक्की वाटतं। त्यासोबतच मित्रांनो टाटा मोटरची लिगसी आणि कमिटमेंट जर बघितले क्वालिटी बद्दलची नक्कीच तुम्हाला माहिती आहे आणि टाटाची बिल्ड क्वालिटी कशी असते, कमर्शियल सेगमेंट असो किंवा पॅसेंजर सेगमेंट असो, टाटा मोटरच्या गाड्यांची बिल्ड क्वालिटी जी आहे कशी असते ते तुम्हाला देखील माहिती आहे आणि एक स्ट्रॉंगर बिल्ड क्वालिटी सोबत टाटा मोटरच्या गाड्या जे आहेत तुम्हाला नक्कीच बघायला मिळते। आणि ही जी
कॅटेगरी बघितली तर स्मॉल कमर्शियल व्हेकल सेगमेंटमध्ये ह्या 5 गाड्या ज्या आहेत टाटा मोटर्सने लॉन्च केलेल्या आहेत, अनवील केलेल्या आहेत. ह्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या ज्या कॅटेगरीमध्ये ह्या 5 गाड्या लॉन्च केलेल्या या लॉन्च करण्यावरूनच तुम्हाला समजून येईल की टाटा मोटर्सचं व्हिजन जे आहे ते फ्युचरचं कसं आहे ते देखील तुम्हाला नक्कीच बघायला मिळतं. आतामध्ये टाटा मोटर्सचं व्हिजन फ्युचरमध्ये कसं असेल हे तुम्हाला या 5 गाड्यांमधनं टाटा मोटर्सने दाखवून दिलेले आहे, जे की वर्ल्ड क्लास व्हेकल जे ते कमर्शियल सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि फ्युचरमध्ये तुम्हाला भरपूर अपडेट जे ते या गाड्यांमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. आणि हा व्हिडिओ तुम्हाला टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलच्या या 5 गाड्या स्मॉल कमर्शियल सेगमेंटमध्ये लॉन्च केलेल्या या गाड्याबद्दलची माहितीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि टाटा मोटर्सची जर सर्व्हिस बघितलं तर सर्व्हिस नेटवर्क जो आहे तो बऱ्याच ठिकाणी पूर्ण भारतामध्ये अवेलेबल, त्यामुळे सर्व्हिसला तुम्हाला या गाड्यांमध्ये काही इश्यू नाही येणार. प्रॉपरली तुम्ही सर्व्हिस देखील करू शकता. आणि टाटा मोटरचा डीलर नेटवर्क आणि सर्व्हिस नेटवर्क खूप चांगला आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच या गाड्यांबद्दल विचार जो तो करू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट देखील करून सांगा व्हिडिओ कसा होता म्हणून. आणि ही सगळी रेंज या सगळ्या रेंजचा आपला प्रत्येक गाडीचा डेडिकेटेड व्हिडिओ जो तो तुम्हाला लवकरच बघायला मिळते. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाड्यांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.